आज आपण चटपटीत चटकदार असं मिरचीचं लोणचं कसं बनवायचं ते बघतोय। एकदा बनवलं की आंब्याच्या लोणच्याप्रमाणे वर्षभर टिकतं। यासाठी मी साहित्य पण अगदी मोजकच आणि घरात उपलब्ध असलेलंच वापरलंय। रेसिपी साधी सोपी आहे, अगदी पटकन बनून तयार होते। आणि शेवटी लोणचं जास्त दिवस टिकण्यासाठी एक खास ट्रिक वापरली आहे। ही ट्रिक प्रत्येक लोणच्याला वापरली तर लोणचं वर्षानुवर्षे टिकायला मदत होते। तरी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मस्त तिखट चटपटीत चटाकेदार मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे मिरच्या। तर इथे मी 3 प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहे। आपण कुठल्याही प्रकारची मिरची याच्यासाठी घेऊ शकतो। तुम्हाला जर जास्त तिखट खात असाल तर हे एकदम तिखट असते मिरची, ती घेऊ शकता। ही त्यापेक्षा थोडी जाडी असते तर कमी तिखट असते आणि हे फिक्की असते। यातच अशी पोपटीमध्ये अशी छोटी पण येते, ती पण वापरू शकता। कुठलीही मिरची लागेल, फक्त मिरची आपल्याला आणून स्वच्छ धुवून मी इथे 1-2 दिवस बाहेर ठेवली, म्हणजे त्यातलं मॉइश्चर कमी होऊन जातं, म्हणजे खराब होण्याचे चान्सेस राहत नाही। आणि धुवून कोरडं करून घ्यायचं। आणि लोणचं करायला सगळे आपल्याला जे वापरायचं ते एकदम कोरडं वापरायचं, बिलकुल पाण्याचा अंश नको, म्हणजे आपलं लोणचं मस्त टिकतं। आम्ही कमी तिखट खातोय म्हणून मी हे अशी कमी तिखट मिरची घेतली आणि हे तिखटवाल्या 2-3 मिरच्या घेतल्या, त्यात टाकते। आता आपल्याला मी हे ऑलरेडी धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहे, 2 दिवस बाहेर ठेवलाय। तुम्ही जर आणल्याबरोबर करत असाल तर धुवून एकदम कोरड्या करून घ्यायच्या, त्याला पाणी नको। आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे। तर याला तुम्ही एक मध्ये कट देऊन असे लांब पण ठेवू शकता, पण मी याचे छोटे कट करून घेणार आहे, त्यामुळे लोणचं लवकर मुरतं आणि खायलाही सोपं जातं। आता हे कैची पण आपल्याला कोरडी घ्यायची एकदम। आता अशा प्रकारे मी याला असे तिरपे काप दिले ना, बघा अशा प्रकारे तिरपे काप देऊन घेते। यामुळे काय होणार की आपला मसाला एकदम आतमध्ये जाणार। तर अशा प्रकारे सगळ्या मिरच्या आणि कैचीनेच कापून घ्या, म्हणजे आपल्या हाताला त्रास होणार नाही तिखटाचा। अशा प्रकारे बघा, अशा तिरप्या कापामध्ये मी सगळ्या मिरची कापून घेतल्या। मिरची कापताना एक लक्षात ठेवायचं की मिरचीला जे देठ असते ना, ते अजिबात वापरायचं नाही, कारण मिरची खराब होताना देठ पासूनच होते, म्हणून देठ बिलकुल काढून टाकायचे। देठ अजिबात जाता कामा नये याच्यात। आता आपल्याला यात मीठ टाकायचंय, तर मी हा चम्मच घेतलाय एक, ह्या चम्मचने सगळं आपलं माप घेणार आहे। तर 1 आणि 1.5 चम्मच मीठ टाकून घेते आणि अर्धा चम्मच हळद टाकते। आणि आता आपल्याला या लोणच्याला चटपटीत बनवायसाठी इथे मी व्हिनेगर टाकून घेते। व्हाईट व्हिनेगर हे कुठे पण मिळतं आपल्याला बाजारात। इथं 4-5 चम्मच व्हिनेगर टाक। हे जर आधी टाकून घेतलं तर काय होतं की याला छान पाणी सुटतं आणि आपल्या मिरची त्यात मीठ आणि हळद आणि व्हिनेगर सोबत मुरल्या जातात। तर हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जर आपल्याला व्हिनेगर मिळालं नाही तर याच्यासाठी एक ऑप्शन आहे, आपण लिंबू रस वापरू शकतो। पण यामुळे काय होतं, आपलं लोणचं टिकायला मदत होते, हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, म्हणून व्हिनेगर टाकायचं। किंवा तुम्ही व्हिनेगर खात नसाल तर थोडं अर्ध व्हिनेगर किंवा अर्ध लिंबू असं पण प्रमाण ठेवू शकता। आता हे आपण झाकून ठेवूया 10 मिनिटासाठी। आता आपल्याला इथे काही मसाले हवे आहेत जे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तर इथे मी एक 4 चम्मच बडीशेप घेतली, अशी बडीशेपनी लोणच्याला छान चव येते। 1 चम्मच जिरा घेतलाय, त्याच्या अर्धा चम्मच मेथी घेतली। आणि आता आपल्याला एक वस्तू टाकायची आहे, ती म्हणजे मोहरीचा डाळवा। यामुळं लोणच्याला एकदम मस्त चव येते। हा जर मोहरीचा डाळवा मिळाला नाही तर याला एक ऑप्शन आहे, तुम्ही अशी मोहरी पण टाकू शकता। अशी पिवळी पण मोहरी येते, ते पण वापरू शकता। तर आता आपल्याला हे सगळे भाजून घ्यायचे आहे। मी इथे मोहरी न वापरता हे डाळवा वापरणार आहे। तर इथे 3 चम्मच डाळवा घेतलाय, 4 चम्मच सोप, 1 चम्मच जिरा आणि अर्धा चम्मच मेथी। मेथी जास्त नको, कडवटपणा येतो। आता मी गॅस चालू करते। आपण ऑलरेडी सगळे मसाले टाकून घेतले, तर आता आपण याला कमी गॅसवरती एकदम हलकसं 1 मिनिट भाजून घ्यायचं। एकदम जास्ती नाही भाजायचं, कारण की एकदम जळले तर ते लोणच्याचा मसाला एकदम जळका वाटतो, म्हणून 1 मिनिट फक्त ह्या मसाल्यामध्ये जे मॉइश्चर असतं ते निघून गेलं पाहिजे आणि त्याचा ॲरोमा सुटला पाहिजे। तर अशा प्रकारे 1 मिनिट भाजून घेते छान। बघा, परतत 1 मिनिट झालाय। हे भाजल्या गेले व्यवस्थित, तुम्ही इथे बघू शकता। सोपचा पण कलर बदललाय आणि यात असं हलकासा सुगंध सुटलाय। तर आता स्टेजला गॅस बंद करायचा आणि सतत हलवत राहायचं, पॅन मध्ये ठेवायचं नाही, कारण की पॅन गरम असतं ना तर ते अजून भाजल्या जाते। तर आता मी हे एका प्लेट मध्ये काढून घेते आणि
थंड करून घेते। आपल्याला हे थंड करून घ्यायचे। मसाले थंड होत आहेत तोपर्यंत याच पॅन मध्ये गरम आहे आणि मी गॅस चालू केलाय। इथे मी सरसोचं तेल घेतलंय 1 वाटी। आपल्याला ते गरम करून घ्यायचं आहे। ते आपल्याला एवढं गरम करायचं आहे की तेलामधून धुवा उठला पाहिजे। एकदम धूर निघेपर्यंतच लोणच्याला जेव्हा पण आपण तेल वापरतो धूर निघतपर्यंतच गरम करतात। आणि हे सरसोचं तेल तर बिलकुल गरमच करायचं, कारण की याला एक सुगंध असतो तो निघून गेला पाहिजे। गरम केल्याने ते त्यातला कडवेपणा निघून जातो। जर तुम्ही सरसोचं तेल खात नसाल तर तिळाचं तेल वापरू शकता, शेंगदाण्याचं किंवा कुठलंही तुम्ही जे तेल वापरता ते पण वापरू शकतो आपण इथे। पण सरसोच्या तेलात बनवलेलं लोणचं एकदम चविष्ट होतं। तर हे आपल्याला कमी गॅसवरती मस्त गरम करून घ्यायचं। हे बघा कमी गॅसवरती तेल चांगलं गरम करून घेतलंय। इथे धूर निघत आहे तुम्ही बघू शकता। आता गॅस बंद करते आणि याला पूर्णपणे थंड करून घेते। आता हे बघा आपण जो भाजून घेतलाय तो मसाला एकदम थंड झालाय। यातलं मॉइश्चर बिलकुल निघून गेलेलं आहे, छान कोरडा झालाय। आता मी इथे मिक्सरचं भांडं घेतलंय, ते पण आपल्याला कोरडं घ्यायचंय। मी इथे प्रत्येक वेळी सगळे पदार्थ कोरडे घ्यायला सांगते, कारण की त्यामुळेच आपलं लोणचं टिकतं। जर आपण ओल्याचा थोडा जरी हात लावला तर लोणचं खराब होतं, म्हणून शक्यतो ही एक काळजी घ्यायची। आता इथे मी हिंग घालते। हा मसाला आपल्याला थोडा जाडसर वाटून घ्यायचा आहे, त्यासाठी इथं यात मी हिंग घालते। 1 चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर आणि इथे मी थोडं काळं मीठ घालते। आपण मिरचीला मीठ लावलेलं आहे आणि आता यात मी अर्धा चम्मच काळं मीठ घालते। याने एकदम मस्त चव येते, तुम्ही नक्की टाकून बघा। आता हे आपल्याला एकदम बारीक नाही वाटायचं, जाडसर फिरून घ्यायचंय। हे बघा असं मी थोडंसं पल्सवर फिरवायचं, असं जाडसर जाडसर। बघा थोडे सोपेचे अर्धवट दाणे झाले आणि डाळवा पण थोडा दिसतोय आपल्याला, असंच आपल्याला हवंय। आता हा जो मसाला आहे ना हा आपण यावरती टाकून घेऊया। आपण याला मीठ आणि व्हिनेगर हळद लावून ठेवलेला आहे, म्हणून या मसाल्यात हळद घालायची गरज नाही। आणि हा मसाला जर तुम्ही असा बनवून ठेवला तर हा कुठल्याही लोणच्याला वापरू शकता। तर हा मी सगळा टाकून घेतलाय। आता हा मिक्स करून घ्यायचा आणि लोणच्याला एकदम चव येण्यासाठी आणि पौष्टिक पण आहे आणि प्रत्येक लोणच्यात वापरल्या जाते असा एक पदार्थ म्हणजे कलौंजी। हे कांद्याचं बी असतं, याला मंगरेला पण म्हणतात। तर हे नक्की वापरा, खूप छान चव येते आणि हे केसांसाठी वगैरे पण छान आहे। हे आपल्याला भाजायचं नाही आहे त्यामुळं, आणि मिक्सरला बारीक पण नाही करायचं, अख्खच टाकायचं। त्यामुळे मी आता इथे टाकते। आता आपलं सगळं मिक्स झालंय, आपण मीठ सगळे मसाले टाकले। हे बघा अशा प्रकारे जर मिरची कापल्या गेली ना छान मसाले कोट होतात। आता हे आपलं लोणचं तयार झालंय, तुम्ही असंही खाऊ शकता। तुम्ही जर बिना तेलाचं लोणचं घालायचं असेल तर हे आपलं तयार झालं। हे झाकून ठेवायचं आणि बरणीत भरून ठेवायचं। हे आपल्याला आता सुकं सुकं वाटतंय, पण आपण जे व्हिनेगर मीठ टाकलं ना त्याचं पाणी सुटतं आणि याला रस्सा तयार होतो। तर त्यामुळे पण हे जर असं ठेवायचं असेल तर आपल्याला हे फ्रीज मध्ये ठेवावं लागेल। 1-2 दिवस बाहेर ठेवायचं, ऊन जर मिळाली तर ऊन दाखवायची 2 दिवस आणि फ्रीज मध्ये ठेवायचं। हे आपल्याला जास्त दिवस टिकत नाही हे, आणि त्यासाठी म्हणून आपल्याला तेल टाकायचं। आता आपले सगळे मसाले घालून झाले। आता लोणचं टिकवण्यासाठी मेन जे आहे आपण जे तेल गरम करून थंड केलं ते टाकायचं की आपलं लोणचं तयार। आता बघा जेव्हा आपण बरणीत भरून ठेवतोय, मी हे उद्या बरणीत भरणार त्यामुळे आता पूर्णच तेल टाकून घेते। नाहीतर तुम्ही 1-2 चम्मच वरती तेल ठेवून बरणीत भरल्यावरती वरून टाकायचं। आता तेल टाकल्यावरती छान मिक्स करून घ्यायचं। बघा तेल टाकल्यावरती किती शाईन येतं लोणच्याला। आता हे मी झाकून ठेवणार आणि नंतर बरणीत भरून ठेवणार। हे बघा आपलं लोणचं तयार झालंय। मी रात्रभर झाकून ठेवलेलं असंच, मिरची पण व्यवस्थित मुरल्या गेल्या। तर आता आपण याला भरून ठेवूया। आता मी इथे एक कोळसा घेतलाय, त्याला गरम करून घेतलाय गॅसवरती। आता आपल्याला त्यावरती हिंग घालायचा आहे। आजी वगैरे माझ्या अशाच करायच्या, बरणीला हिंगाची धुरी द्यायची, म्हणजे काही जंतू वगैरे असेल तर ते नष्ट होतात आणि आपलं लोणचं टिकायला मदत होते। आता बघा 1 मिनिट धूर भरेपर्यंत हे बरणी अशी यावरती उबडी करून ठेवायची। हे बघा बरणीमध्ये पूर्ण धूर भरला गेलाय। आता हे काढून घ्यायचं। आता आपल्याला लोणचं यात भरून घ्यायचंय। बरणी एकदम धुवून स्वच्छ धुवून सुकवून उन्हात, ऊन जर नसेल तर
आपण व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आणि अशा प्रकारे धूर द्यायचा, त्यामुळं लोणचं आपलं टिकतं। अशा प्रकारे छोट्या छोट्या जर टिप्स फॉलो केल्या तर लोणचं वर्षभर काय वर्षानुवर्ष खराब होत नाही। तर माझी ही लोणच्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त फॅमिली फ्रेंड्सला शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।